बिग बॉस मराठीचं 5वं सीझन चालू आहे आणि या 5व्या सीझनमध्ये 16 कलाकारांनी सहभाग घेतलेला होता। या 16 कलाकारांपैकी 3 कलाकार आता घराच्या बाहेर गेलेले आहेत। उर्वरित 13 कलाकार या स्पर्धेमध्ये या खेळामध्ये खेळत आहेत। पण मात्र आता यामध्ये पुन्हा एकदा 14 जण नॉमिनेट झालेले आहेत आणि या 14 जणांपैकी आता नेमकं बाहेर कोण जाणार याची चर्चा जोरदारपणे सुरू झालेली आहे। अनेक जणांनी सूरज चव्हाणला सुद्धा या अगोदर नॉमिनेट केलं होतं, पण मात्र सूरज चव्हाणला राज्यभरामधून मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय आणि सूरज चव्हाणच्या पाठीमागे राज्यातली जनता खंबीरपणे उभा असल्यामुळे सूरज चव्हाणला मोठं मताधिक्य सुद्धा या बिग बॉसच्या घरामध्ये मिळतंय। मग कुठेतरी अनेक जण म्हणू लागत आहेत की बिग बॉसची ट्रॉफी सूरज चव्हाणच घेऊन जाणार आणि सूरज चव्हाण या वर्षीचा बिग बॉस जिंकणार। मग आता सूरज चव्हाण जिंकणार म्हणल्यावर त्यावर एका अभिनेत्रीनं कमेंट केली आहे आणि ती म्हणतीये की जर सूरज चव्हाण जिंकला तर मी बिग बॉस पाहणं सोडून देईल, मी बिग बॉस पाहणारच नाही। आता असं कोणती अभिनेत्री म्हणाली आहे तर ती अभिनेत्री आहे आरती साळुंखे। आरती साळुंखे ही बिग बॉस मराठीचा जो पहिला सीझन पार पाडला होता या पहिल्या सीझनमध्ये ती सहभागी झालेली कलाकार होती आणि तिनं आता या बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनमध्ये खेळत असलेला कलाकार सूरज चव्हाणवर टीका केली आहे आणि सूरज चव्हाणनं जर बिग बॉस जिंकला तर मी पाहणं सोडून देईल असं वक्तव्य तिनं केलंय। त्यामुळे तिच्यावर जोरदार टीका अनेक जण करत आहेत। आता नेमकं सूरज चव्हाणनं तिचं काय घोडं मारलंय अशा देखील कमेंट काही जणांनी त्या ठिकाणी केलेले आहेत। अतिशय साधारण घरातून छोट्याशा कुटुंबातून एका खेड्या गावातून समोर आलेला कलाकार सूरज चव्हाण आहे। त्याच्या आगळ्या वेगळ्या बोलण्यामुळे तो राज्यभर प्रसिद्ध झालेला आहे आणि त्याला मोठा प्रतिसाद सुद्धा मिळताना दिसतोय। जरी त्याला बिग बॉसचा गेम खेळायला नसला तरी सुद्धा त्याला माणसं कळालेली आहेत, कोणासोबत कसं राहिलं पाहिजे, कोणासोबत कसं वागलं पाहिजे आणि कोणासोबत काय बोललं पाहिजे याची मात्र त्याला चांगली जाणीव आहे। म्हणून जनतेला तो मोठ्या प्रमाणात आवडतोय आणि जनता त्याला भरभरून प्रतिसाद देताना सुद्धा दिसते। आता आरती साळुंखे यांनी ज्या पद्धतीनं सूरज चव्हाणवर कमेंट केली आहे किंवा टीका केली आहे आणि त्या म्हणतायत की मी बिग बॉस शो पाहणार नाही, तर त्यांना बिग बॉस शो पाहण्याची विनंती नेमकी कोणी केली आहे? नका पाहायचा तर नका पाहू असं सुद्धा काही जण कमेंटमध्ये म्हणलेले आहेत। त्यांनी बिग बॉस पाहिला काय नाही पाहिला काय, त्याचा काय परिणाम होईल आणि किती फरक पडेल असा देखील प्रश्न अनेकांना पडलेला आहे। पण मात्र ज्या पद्धतीनं सूरज चव्हाण सध्या बिग बॉसच्या घरामध्ये खेळतोय, अनेकांशी नडतोय, म्हणून त्याचं कौतुक या बिग बॉसच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसतंय। काही जण तर मोठ्या प्रमाणात बिग बॉस शो फक्त सूरज चव्हाणमुळेच पाहत आहेत, कारण की अगोदर 4 सीझन पार पडले, त्या 4 सीझनला एवढा मोठा प्रतिसाद मिळाला नाही। पण मात्र यावर्षी सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरात गेल्यामुळं अनेक जण बिग बॉस शो आवर्जून पाहत आहेत असं सुद्धा कमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात आपले प्रेक्षक सांगत आहेत। खरंच सूरज चव्हाणमुळे तुम्ही बिग बॉस शो पाहतायत का? सूरज चव्हाण ज्या पद्धतीनं खेळतोय त्यावर तुम्हाला काय वाटतं आणि खरंच बिग बॉसची ट्रॉफी सूरज चव्हाण घेऊन जाईल का? या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।